नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक राज्यातील जनतेची शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्थिती जाणून घेण्यासाठी सुरू असलेले घरोघरी सर्वेक्षण सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. हे सर्वेक्षण मूळतः आज 7 ऑक्टोबर रोजी संपणार होते, परंतु काही जिल्ह्यांमध्ये कार्य अपूर्ण राहिल्यानं मुदत वाढवण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जाहीर केले की सरकारी आणि अनुदानित शाळांना 18 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी दिली आहे. या काळामध्ये शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात सहभागी राहतील. शिक्षक संघ आणि विधान परिषदेचे सदस्य पुट्टण्णा यांनी 10 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मागितला होता आणि त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात एकूण 1,20,000 शिक्षक आणि 1,60,000 कर्मचारी सर्वेक्षणात सहभागी झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणाची प्रगती वेगवेगळी आहे. कोप्पळ जिल्ह्यामध्ये 97% काम पूर्ण झालं आहे, तर दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये फक्त 67% काम झालं आहे. दरम्यान 12 ऑक्टोबरपासून द्वितीय पीयूसीच्या मध्यंतर परीक्षा सुरू होत असल्यानं पीयूसी व्याख्यात्यांना सर्वेक्षणातून सूट देण्यात आली आहे. बेंगळुरूमध्ये सुमारे 6,700 शिक्षक सर्वेक्षणामध्ये गुंतले आहेत. शहरामध्ये सुमारे 46 लाख घरे असून प्रत्येक शिक्षकाला दररोज 10 ते 15 घरे सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे. नरक चतुर्दशीपूर्वी बेंगळुरूमधील सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दुर्दैवाने या सर्वेक्षणादरम्यान 3 शिक्षकांचा मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. शहरातील 3रा रेल्वे गेटपासून उड्डाणपूल रस्त्याच्या खडबडीत अवस्थेमुळे नागरिकांचे हाल सुरू असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय. या ठिकाणी रस्त्यात ठिकठिकाणी फुटभर खड्डे पडले असून अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी याबाबत प्रशासनाला शेवटचा इशारा दिलाय. रविवारीपर्यंत रस्ता दुरुस्त करा, अन्यथा सोमवारी लक्षणीय उपोषण हाती घेऊ असा इशारा दिला आहे. गुंजटकर म्हणाले की 8 दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराची गाडी स्कीड झाली, मात्र तो थोडक्यात बचावला. मात्र आता आणखी कुणाचा बळी जाऊ नये यासाठी प्रशासनाने जागे व्हावे. एकदा नाही, दोनदा नाही, आता 3 वेळा आंदोलन होऊनही रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. 2022 साली उड्डाणपूल बांधण्यात आला होता, पण त्यानंतर सतत वाद आणि कामातील त्रुटी समोर आल्या. आता सध्या नागरिकांना धुळीचा त्रास, वाहनांचे नुकसान आणि अपघातांचा धोका सहन करावा लागतोय. गुंजटकर म्हणाले की आता लढाई आर या पार इंद्रशस्त्र उगारण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त करत रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी केली आहे. अनमोड घाटातील गोवा हद्दीमध्ये 12 चाकी ट्रकचा ब्रेक फेल झाल्यानं ट्रक अनमोड घाटातील दरीमध्ये साधारणतः 150 मीटर खोल कोसळल्याची घटना घडली आहे. परंतु अपघातात ट्रक चालक बचावला असून तो जखमी झाल्यानं त्याला गोवा बांबोळी हॉस्पिटलला दाखल करण्यात आले. हॉस्पिटल येथून गोवा येथे 12 चाकी ट्रक क्रमांक KA 352581 मॅग्नीज घेऊन जात असताना समोर अचानक मारुती व्हॅन थांबल्याने ट्रकने व्हॅनला धडकून ब्रेक फेल झाल्यानं ट्रक सदर दरीत कोसळली. दरीमध्ये कोसळलेली ट्रक काढणंही कठीण असून सदर ट्रक दरीतून काढायचंच असल्यास बरेच तास अनमोड घाटातील वाहतूक बंद ठेवावी लागणार आहे. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details contact 99809 36364 99160 44352. गोवा राज्यामध्ये प्रवेशादरम्यान बसवण्यात आलेले वाहन तपासणी टोल नाके आज मंगळवार दिनांक 7 ऑक्टोबर मध्यरात्री 12 पासून अधिकृतरित्या सुरू होणार आहेत. सदर टोल नाक्यावर कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यातून येणाऱ्या वाहनांचे मोलम टोल नाक्यावर वाहनांच्या नंबरवरून कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
यामध्ये एखाद्या वाहनांचे इन्शुरन्स अथवा वाहनांची वयोमर्यादा संपल्यास अशा वाहनांना गोवा राज्यामध्ये प्रवेश मिळणार नसून त्यांना माघारी परतवण्यात येणार आहे। याचबरोबर इतर कागदपत्रे योग्य नसल्यास त्यासंबंधी त्यांना टोल गेट ठिकाणी फाईन भरून गोवा राज्यामध्ये प्रवेश करावा लागणार आहे। याची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होणार होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून याची सुरुवात करण्यात येणार आहे। सध्या तरी 1 महिना टोल नाक्यापाशीच फाईन घेण्यात येणार असून त्यानंतर कागदपत्रे नसलेल्या वाहनांना ऑनलाईन फाईन भरावं लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। ज्येष्ठ नागरिकांप्रती सन्मान आणि आदरभाव व्यक्त करत संजीवनी फाउंडेशनतर्फे आयोजित उमंग 2025 या नृत्य व गायन महोत्सवाला उत्साही प्रतिसाद मिळाला। लोकमान्य रंगमंदिरात पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात शहरातील विविध भागातील ज्येष्ठ नागरिकांनी आपले कलागुण खुलवले। कार्यक्रमामध्ये गायन, नृत्य आणि समूह नृत्य सादर करून ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थितांची मने जिंकली। वृद्धांमधील अंगभूत कलागुणांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने संजीवनी फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला। कार्यक्रमानंतर इंद्रजित देशमुख यांचे प्रेरणादायी व्याख्यान झाले, ज्यामध्ये त्यांनी वृद्धांना सामाजिक सक्रियतेत सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित केले। संजीवनी फाउंडेशनने यापूर्वी देखील वृद्धांसाठी विविध उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण केला आहे। उमंग 2025 कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना आनंदाचा आणि सन्मानाचा अनुभव मिळाला। कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर एका महिलेनं आपल्या पतीवर उकळते तेल ओतल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी रामनगर मच्छे येथे घडली। या प्रकरणी पत्नी वैशाली पाटील हिला अटक करण्यात आली असून तिच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली। सुभाष पाटील वय 52 असं जखमी पतीचं नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। घटना काल दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली। पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। प्राथमिक माहितीनुसार सुभाष आणि वैशाली यांच्यात दीर्घकाळ कौटुंबिक वाद सुरू होता। पतीने पत्नीवर संशय घेतल्यामुळे भांडणातून चिडून वैशालीने उकळते तेल पतीवर ओतले, अशी माहिती तपासातून समोर आली आहे। पोलिसांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू असून ही घटना पुन्हा एकदा कौटुंबिक हिंसाचाराची गंभीरता अधोरेखित करणारी ठरली आहे। हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बसवराज इराप्पा मगदूम वय 38 राहणार मंगसुळी तालुका कागवाड या कैद्याने सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली। केवळ 10 दिवसात कैद्याच्या आत्महत्येची ही दुसरी घटना असल्यानं चिंता व्यक्त होत आहे। बसवराज याला कागवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खून प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती। सोमवारी दुपारी त्याने कारागृहातच गळफास घेतल्याचं लक्षात येताच त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलकडे हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। याआधी 24 सप्टेंबर रोजी यल्लापूर तालुका हुक्केरी येथील लगमान्ना सोमनिंग चणदी वय 44 या कैद्याने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। कारागृह व्यवस्थापनाच्या दक्षतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून आत्महत्यांचं सत्र थांबवण्यासाठी सुरक्षा उपाययोजना, मानसिक आरोग्य तपासणी व समुपदेशन यावर भर देण्याची गरज निर्माण झाली आहे। 1 नोव्हेंबर 2016 रोजी काळ्या दिनानिमित्त आयोजित मूक मोर्चाच्या जागृतीसाठी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे 3 कार्यकर्ते न्यायालयाने निर्दोष घोषित केले आहेत। तृतीय JMFC न्यायालयाने हा निकाल देताना केदारी कर्डी, मारुती पाटील आणि दत्ता येळ्ळूरकर या तिघांची निर्दोष मुक्तता केली। त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्र में नहीं तो जेल में, मूक मोर्चाला आम्ही चाललो आहोत, तुम्ही येणार ना, जय महाराष्ट्र असे संदेश व्हायरल केल्याचा आरोप होता। या प्रकरणी 2016 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र यात कोणताही भडकावणारा हेतू नसल्याचं न्यायालयाने नमूद करत सर्व तिघांना निर्दोष मुक्त केले। हा निकाल मये समितीसाठी मोठा दिलासा मानला जातोय। कर्नाटकच्या महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांवर मुख्य सचिव डॉक्टर शालिनी रजनीश यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली। या बैठकीला महिला बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित राहून अधिकाऱ्यांना विशेष सूचना केल्या।
या बैठकीत गृहलक्ष्मी बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन, नोव्हेंबर 19 रोजी होणाऱ्या समग्र बालविकास सेवा सुवर्ण महोत्सवाचे आयोजन, अक्कपदे स्थापना, सांत्वना योजना आणि वन स्टॉप सेंटर यावर चर्चा झाली. कर्नाटकातील अंगणवाडी सेवेला 50 वर्षे पूर्ण होत असल्याने या महोत्सवाचे स्वरूप, नियोजन आणि पूर्वतयारी यावरही चर्चा करण्यात आली. या बैठकीस महिला व बालविकास विभागाच्या सचिव डॉक्टर श्यामला इक्बाल, अर्थ विभाग सचिव रिजिजू, प्रमुख सचिव SB शेट्टेन्नवर, संचालक महेश बाबू, मंत्रींचे खासगी सचिव डॉक्टर TH विश्वनाथ तसेच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यातील 27 पोलीस उपअधीक्षक व 131 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. काल सोमवारी सायंकाळी राज्य सरकारने बदल्यांचा आदेश जारी केला असून यामध्ये बेळगाव शहर व जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. शहापूरचे पोलीस निरीक्षक सिद्धाप्पा सिमानी यांची कर्नाटक लोकायुक्त विभागात बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर संतोष कुमार D यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मारिहाळचे पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याण शेट्टी यांची लोकायुक्त विभागात बदली झाली असून त्या पदावर IR पट्टण शेट्टी यांची नियुक्ती झाली आहे. नंदगडचे पोलीस निरीक्षक SS पाटील यांची लोकायुक्त विभागात बदली झाली असून रिक्त झालेल्या पदावर रविकुमार धर्मट्टी यांची नियुक्ती झाली आहे. IPS अधिकारी सौमेंदू मुखर्जी यांनी बदल्यांचा आदेश जारी केला आहे. बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राहुल जारकीहोळी यांना उमेदवारी द्यावी का याबाबत अद्याप चर्चा सुरू असून येत्या 8 ते 10 दिवसात अंतिम निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. ते मंगळवारी बेंगळूर येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. राज्य मंत्रिमंडळातील रिक्त 2 जागा वाल्मिकी समाजाला देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. BDCC निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे राहुल जारकीहोळी यांच्या संभाव्य उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलंय. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्ण दालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट TV, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव. तसेच तेलीपटे गली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. नियम व अटी लागू. 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची. सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना. 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. रामायणाचे रचनाकार आणि आदर्श जीवनाचा मार्ग दर्शवणारे महर्षी वाल्मिकी यांची जयंती मंगळवारी शहापूर येथील बॅरिस्टर नाथ पै चौकातील श्री महर्षी वाल्मिकी मंदिरात भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अभिषेक, पूजा व आरतीने झाली. त्यानंतर बेटगेरी येथील भजनी मंडळाच्या भजन कार्यक्रमाने वातावरण भक्तिमय झाले. महर्षी वाल्मिकींच्या जीवन कार्याचा गौरव करत भाविकांनी प्रभू श्रीरामांचे स्मरण केले. महाप्रसादाच्या आयोजनामुळे परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळाली. वाल्मिकी समाजासह इतर भाविकांनी ही जयंती उत्साहाने साजरी केली. महर्षी वाल्मिकींच्या सत्प्रेरणादायी जीवनातून समाजाने आदर्श घ्यावा असे मत अनेकांनी व्यक्त केले. बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस स्मार्ट सिटीचे व्यवस्थापकीय संचालक, संबंधित विभागांचे अधिकारी आणि नगर परिषदेचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत रस्ते सुधारणा, ड्रेनेज व्यवस्था, पाणी पुरवठा, हरित क्षेत्र विकास, सार्वजनिक शौचालये, सौर ऊर्जा प्रकल्प तसेच डिजिटल सुविधा आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा यांचा आढावा घेण्यात आला.
जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना काम वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांना सुविधा देताना टिकाऊपणा, पारदर्शकता आणि गतिशीलता या तत्वांवर भर देण्याचे निर्देशही दिले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्मार्ट सिटी योजना एक प्रभावी पाऊल ठरणार असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आले. महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बेंगळूर येथे सदिच्छा भेट घेतली. काही काळ आजारी असल्याने खरगे सध्या विश्रांती घेत असून त्यांच्या प्रकृतीची मंत्री हेब्बाळकर यांनी विचारपूस केली आणि लवकरात लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी 19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंगणवाडी सुवर्ण महोत्सवासंदर्भात मंत्री हेब्बाळकर यांनी खरगे यांना माहिती दिली. या महोत्सवात विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमानिमित्त एक स्मरणिका देखील तयार करण्यात आली असून ती पुस्तिका खरगे यांना सुपूर्द करण्यात आली. या भेटीमध्ये पक्षकार्य, विभागीय उपक्रम आणि जनसेवेच्या दृष्टीने विचारमंथन झाले असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. नुकतीच हुक्केरी ग्रामीण विद्युत संघाची निवडणूक पार पडली. यात कत्ती पाटील पॅनेलने बहुमतांनी विजय मिळवला. दरम्यान जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीने होणार की समेट घडणार याकडे लक्ष लागले आहे. इलेक्शन की सिलेक्शन याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. एकूण 16 जागेसाठी 19 ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. 2693 मतदार प्रतिनिधी निवडणार आहेत. 15 जागांसाठी कृषी पत्तीन सहकारी संघातून तर इतर संघ संस्था, दूध संघ यातून एका प्रतिनिधीची निवड होणार आहे. सदर संचालकांचा कालावधी पुढील 5 वर्षांसाठी असणार आहे. जिल्ह्यातील देवर हिप्परगे तालुक्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सर्व तालुक्यातील शेती पिके पूर्णतः पाण्यात बुडून नष्ट झाली आहेत. कोणताही वेळ वाया न घालवता तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्याला कोरडवाहू शेतीसाठी 50,000 आणि बागायती शेतीसाठी 1,00,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी कर्नाटक राज्य शेतकरी संघटना आणि हरित सेना यांनी केली आहे. या मागणीसाठी देवर हिप्परगे तालुक्याचे तहसीलदार प्रकाश सिंदगी यांच्यामार्फत राज्य सरकारला निवेदन देण्यात आले. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आज सध्या सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीला सर्व तालुका नोडल अधिकारी, तहसीलदार आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित सर्वेक्षणाचे काम अधिक गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे घेऊन निर्धारित वेळेत ते पूर्ण करण्यासाठी योग्य निर्देश दिले. आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.